हा दलित आहे, तो महार आहे, तो मांस आहे, तो मातंग आहे, ते ब्राह्मण आहे, ते अमुक आहेत. नाही, सगळी माणसं आहोत, एका आईची लेकरं आहोत. तुम्ही ख्रिश्चन असला तरी एका आईचीच लेकरं आहात, मुसलमान असला तरी एका आईचीच लेकरं आहात. धर्म मागून आलेले आहे, धर्म मागून आलेले आहे. कुठचाही धर्म शिकवत नाही की माणसा माणसामध्ये फरक करा, माणसा माणसामध्ये भिंती उभा करा. हा दलित आहे, तो महार आहे. तर हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते. पण काही लोक सध्या समाजामध्ये धर्मामध्ये मंदिर मस्जिदमध्ये भांडणे लावून या ठिकाणी आपली सत्तेची पोळी भाजून घेण्याचं केविलवाणी प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे. त्यांचं जे हे प्रयत्न आहे ते प्रयत्न आपली हिंदुस्थानी जनता, देशप्रेमी जनता आपल्याला या ठिकाणी हाणून पाडायचा आहे. आज या ठिकाणी वेळ झालेला आहे, बरेच जण बोलणार आहे. 10 वाजता आपल्याला आचारसंहितेचं नियमाप्रमाणे मीरामुद्दीन साहेब, तुम्ही जर परवानगी काढला नसतं तर 12पर्यंत जमली असती, पण परवानगी काढल्यामुळे 10पर्यंत आपल्याला ही सभा संपवावं लागणार आहे. आणि माझी एकदा तोफ पेटली ते लवकर थंड होत नाही, म्हणून माझी तोफ या ठिकाणी पेटू देणार नाही. पण 2014 साली ह्या फेकू मोदीनं जे काय आपल्या हिंदुस्थानच्या जनतेला जे काही स्वप्न दाखवलेले होते, मराठीत बोललेलं चलते ना, जो कुछ ख्वाब दिखाई थे अच्छे दिनों के ख्वाब, कहाँ है अच्छे दिन? ढूंढे तो भी नहीं मिलेंगे, ढूंढते रह जाओगे, कहां पर भी अच्छे दिन नहीं. हमारे को 2014 के पूरे दिन चाहिए. आपकी बार 400 पार. अरे तू इतना भारत को बेच दिया, आपकी बार 400 पार नहीं, आपकी बार बस कर यार, आपकी बार बस तड़ी पार. ये बोलने की नौकत इन्होंने लाई है. मेरे भाई सत्ते में आते ही महंगाई कम कर दूंगा. कौन सी महंगाई कम हुई? ना पेट्रोल के दाम कम हुए, ना गैस के दाम कम हुए, ना डीजल के दाम कम हुए, कौन से भी दाम कम नहीं हुए. उल्टा जीएसटी लगाकर हमारे तरफ से अगर अपन कफन का भी सामान लेंगे तो उसके ऊपर 8% जीएसटी है. पूरा पॉकेट मारा है, पूरा गोर गरीब लोगों से 8% जीएसटी लगा के अपने जेब कतरा है, जेब कतरा पॉकेट मार है. इसको अपन अगर बिटाने का है तो आने वाले 26 तारीख को जितने भी आपके वोटिंग है, दलित रहने दो, मुस्लिम रहने दो, बौद्ध रहने दो, हिंदू रहने दो, कौन सी भी कौम के, कौन सी भी जात के रहने दो, यहां तो मुसलमान और बौद्ध ने तो पक्का निर्णय ले लिया है कि हम 100% वोटिंग महाविकास आघाड़ी को यहां पर देंगे. मगर 100% वोटिंग, जितने अपनी वोटिंग है उतनी वोटिंग होना पड़ता. अपने देगलूर में समझो 15,000 मुस्लिम वोट है तो 5,000 हुए तो क्या फायदा. हम 100% डालने वाले, 5,000 हुआ तो 15,000 है तो 14,000 वोटिंग होना पड़ेगा. तो कुछ फायदा है. नहीं तो मैं सीरियल देखूं, मैं इधर जातू, मैं उधर जातू, आप करेंगे तब करेंगे, बाद में करेंगे, अभी धूप है, छाव गिरने के बाद देखेंगे. ऐसा करे तो फिर जो नहीं चाहिए अपने को, जो पूरा देश वो मोदी को गिराने के लिए, जैसा एक मराठीमध्ये एक म्हण आहे, चातक पक्षी जसं मृगाचं नक्षत्राचं पाणी पडण्यासाठी वाट पाहत असतो, तसं भारतातील हिंदुस्थानातील जनता या भाजपला पराभूत करण्यासाठी लोकसभेची निवडणुकीची वाट पाहत आहे. ती निवडणूक जवळ येऊन टेपलेली आहे, ती म्हणजे 26 तारीख. त्या 26 तारखेला आपल्याला सगळं जातीभेद, सगळं धर्मभेद, सगळं कोणाचा दबाव असेल, कोणाचे बळी, कोणाचा काय असेल, कोणत्या आमिषाला बळी न पडता, कोणत्या दबावाला बळी न पडता आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीला नांदेड जिल्ह्यामधली तर सीट कोणी हद्दीमध्ये ब्रह्मदेव जेव्हा जरी वरून ब्रह्मदेव आला आणि त्याने जरी म्हणला की नाही या ठिकाणी काँग्रेस येणार नाही, भाजप येणार जरी म्हणला, तर येणाऱ्या 26 तारखेला ब्रह्मदेव सुद्धा इथलं चित्र, नांदेड जिल्ह्यातलं चित्र या ठिकाणी बदलू शकणार नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब या नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात, कोणी म्हणाले 1 लाख नाही, कोणी म्हणाले 2 लाख नाही, मी तर असं म्हणेन कोण्या परिस्थितीत लाख नाही येईल, 2 लाख नाही येईल, 5,000 नाही येईल, 1,000 नाही येईल, 100 नाही येईल, पण वसंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी कोण्या परिस्थितीत निवडून येतात. किती नेते फोडा, किती पदाधिकारी फोडा, किती कार्यकर्ते फोडा,
येणारी निवडणूक नेत्याविरुद्ध जनतेची आहे. जनतेने या ठिकाणी ठरलेलं आहे. हा मध्ये माझं बायलर मेरा म्हणजे साहेब प्रमुख पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे. मशाल पेटला ते शंकरनगरचं बायलर त्या भास्करराव पाटला खतगावकरांमुळे बंद पडलं. पण माझं बायलर अजून बंद पण आहे. एकदा उठलं की झालं. म्हणजे बायलर म्हणलं बघ. काय म्हणलं तू? तर कोणताही ईश्वर जरी आला तरी या ठिकाणी बदल करू शकणार नाही. नेते गेले असतील, पदाधिकारी गेले असतील, पण जनता मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. नुसतं नांदेड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हे चित्र आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या भारतामध्ये, ह्या हिंदुस्थानामध्ये जे सगळ्याच्या मुळावर उठलेला भाजप आहे त्यांना सुळ्यावर चढण्यासाठी जनता या ठिकाणी आतुर आहे. नेते जरी गेले असतील, काही लोक वल्गना करू लागले, नेते गेला आता तिथं काय राहिलं? अहो आपलं काम येथील देगलूरच्या गोरगरीब जनतेचं काम कुठं पडणार आहे? तहसील, पोलीस स्टेशन, दवाखाना, पंचायत समिती, बँका. काय तुमच्या अशोकराव चव्हाणकडे कोणतं काम पडणार आहे? प्रतापराव पाटलाकडे कोणतं काम पडणार आहे? मग नेते जाणार काय फरक पडणार आहे? नेते गेले तर त्यांच्या फायद्यासाठी गेले, त्यांची भ्रष्टाचाराने कमिलेली संपत्ती वाचण्यासाठी गेले. तुमच्या आमच्या फायद्यासाठी गेले काय? तुम्हाला आम्हाला विचारून गेले काय? हो तुम्ही त्यांना जनतेनं डोक्यावर घेतलं होतं, डोक्यावर घेऊन नाचलं होतं. त्या जनतेशी गद्दारी केलेल्या आहेत, पक्षाशी गद्दारी केलेल्या आहेत. त्यांना आपल्याला जागा दाखवायचा आहे. आमच्यामुळे तुम्ही होतात, तुमच्यामुळे आम्ही नाही, हे त्यांना दाखवायचे आहे. येणारी निवडणूक नेत्याविरुद्ध जनतेची आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. म्हणून आपल्याला जनशक्ती आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. कोणी पैसे दिले तरी घ्या, सोडू नका. त्याची काय घामाची कमाई नाही, हरामची कमाई आहे. इलेक्ट्रिक बॉन्डच्या मार्फत कोट्यावधीची संपत्ती या ठिकाणी भाजपने या ठिकाणी कमविलेली आहे. प्रत्येक पाकिस्तानच्या कंपनीकडून, प्रत्येक कंपनीकडून हप्ता वसुली, ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये कार्यकर्ता जर घेतला तर त्याला हप्ता म्हणतात, भाजपवाले घेतलं तर निवडणूक फंड म्हणतात. एवढंच फरक आहे. तसा हप्ता भाजपने एवढा कोट्यावधी अब्जावधी रुपयाचा हप्ता विविध कंपनीकडून या ठिकाणी घेतलेला आहे. ते हप्ता तुमच्या दारापर्यंत या ठिकाणी येणार आहे. 26 तारखेला लक्ष्मी तुमच्या दारात येणार आहे. आज तर सोडू नका, हरामची कमाई आहे. चोरावर मोर होण्यात काही चूक नाही. दशरथ घ्या, देवतर घ्या, पण 100% मतदार आमचे नागशिटीवर साहेब मला गुरुद्वाराची चिठ्ठी देऊ लागले. म्हणून मी या ठिकाणी विनंती करणार आहे की कोणत्या दबावाला बळी न पडता, कोणत्या आमिषाला बळी न पडता, कोणत्या जातीवादाला न बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण्या परिस्थितीत या मोदीला घरी बसवायचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत हे जे टरबूज आहे, जे टरबूज आता आमच्या तिघी पद्मर साहेबाची पार्टी फोडली, त्यांना अर्धच करून ठेवलं. मोगला जाण्याची पार्टी फोडली, त्यांना अर्धच करून ठेवलं. आम्हाला फोडलं, आम्हाला अर्धच करून ठेवलं. महाराष्ट्राला, ज्याचं नाव महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम या टरबुजाने केलेलं आहे. जर इथली सीट जर निवडून आली तर टरबुजाचं वजन भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. म्हणून त्या टरबुजाला जर फोडायचं असेल, उन्हाळा दिवस आहे, गरमी खूप वाढलेला आहे, ऊन खूप वाढलेला आहे. टरबूज हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये, गरमीमध्ये थंडावा देते. म्हणून त्या टरबूजला आपल्याला कापून फ्रीज मध्ये ठेवून त्याचा स्वाद घ्यायचा. आणि 30 तारीख 26 आहे. त्या टरबुजाला कापण्यासाठी पंजाब या महाविकास आघाडीला साथ द्या. आम्ही तुमच्या पाठीशी, हे व्यासपीठ खंबीरपणाने या ठिकाणी उभा आहे अशी मी आपल्याला आवाहन करतो. आणि फयाजभाईने या ठिकाणी प्रश्नोत्तरी केल्यामुळे सगळ्याच्या गळ्यामध्ये आमचा शिवसेनेचा गमछा या ठिकाणी आलेला. या ठिकाणी मी फयाजभाईचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.